हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये किचन टिप्स पाहणार आहोत। रोजचा स्वयंपाक बनवताना या किचन टिप्स खूपच महत्त्वाच्या आहेत। जरी तुम्ही नवशिके असाल तरी पहिल्या प्रयत्नामध्ये उत्तम प्रकारे स्वयंपाक करू शकाल। बेसन बनवताना गुठळ्या पडत असतील तर एका वाटीमध्ये थोडेसे बेसन घेऊन पाण्यामध्ये मिक्स करून फोडणीमध्ये घालावे, यामुळे बेसनमध्ये गुठळ्या पडत नाहीत। रव्याचे अप्पे बनवताना जेवढा रवा घेतला असेल त्याच्या निम्मे दही घालावे आणि बाकीचे पाणी घालून बॅटर बनवा, यामुळे अप्पे परफेक्ट होतात आणि चवीला देखील छान लागतात। ज्यावेळी बाजारात अद्रक स्वस्त असते त्यावेळी जास्त प्रमाणात अद्रक आणून छान धुवून वाळवून खिसून त्याची पावडर करून ठेवावी। जेव्हा घरात अद्रक नसतील तेव्हा त्यामध्ये ही पावडर वापरता येते। घरी फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी बटाट्याचे उभे पातळ काप धुवून घ्यावेत। त्यानंतर त्यामध्ये थोडेसे कॉर्नफ्लॉवर घालून कॉर्नफ्लॉवर आणि मीठ घालून तळावेत। कॅफेसारखे फ्रेंच फ्राईज घरच्या घरी बनवता येतात। सुक्या भाज्यांमध्ये जर चुकून मीठ जास्त झाले असेल तर त्यामध्ये थोडीशी टोमॅटोची प्युरी टाकावी किंवा थोडेसे भाजलेले बेसन पीठ टाका, यामुळे भाज्यांचा खारटपणा कमी होईल। डाळ किंवा भात शिजवताना कुकरच्या झाकणावरून पाणी बाहेर येत असेल तर कुकरचे झाकण लावण्याआधी झाकणाला आतून थोडेसे तेल लावा, यामुळे कुकरच्या बाहेर पाणी येणार नाही। फ्रीजमध्ये कमीत कमी वस्तू ठेवण्याचा प्रयत्न करा। आधीच मळलेले पीठ किंवा ठेवलेले जेवण आपण वापरतो, यामुळे सांधेदुखी वाढते। पोहे बनवताना कांदा परतल्यावर थोडी साखर घालावी, यामुळे पोहे मऊ आणि खूपच टेस्टी होतात। किचनमध्ये ओला नारळ शिल्लक असेल तर अशा वेळेस तो कॅरी बॅगमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा वापरायचा आहे तेव्हा 5 मिनिटे अगोदर पाण्यात ठेवा, यामुळे ओला नारळ आहे तसाच एकदम फ्रेश राहतो। चपाती तव्याला चिकटत असेल तर तव्यावर चिमूटभर मीठ गरम करून घ्या, यामुळे चपाती तव्याला अजिबात चिकटणार नाही, अगदी छान प्रकारे बनेल। किचनमधील मसाले नेहमी काचेच्या भरणीत भरून ठेवा, यांनी मसाले खराब होणार नाहीत आणि खूप दिवस असेच छान राहतील। पनीर ताजे राहण्यासाठी पनीरला चिमूटभर साखर लावून फ्रीजमध्ये ठेवा, याने पनीर चांगले आणि फ्रेश राहील। इडली किंवा डोश्याचे पीठ ॲल्युमिनियमच्या भांड्यात कधीच आंबवू नये, त्यासाठी फक्त स्टील किंवा काचेच्या भांड्याचाच वापर करावा। ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर संपूर्णपणे टाळावा। दही जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये। जर दही शिल्लक असेल तर त्यामध्ये पाणी घालून ताक बनवा आणि जिरा पावडर आणि चाट मसाला घालून पण खूप छान लागते। पुरीसाठी कणिक मळताना गव्हाच्या पिठात थोडा रवा आणि तेलाचे कडकडीत मोहन घालावे, यामुळे पुऱ्या एकसारख्या फुगतात आणि चवीलाही खूपच छान लागतात आणि खूप वेळ फुगलेल्या तशाच राहतात। चहा गाळून घेतल्यानंतर उरलेल्या चहा पावडरमध्ये थोडी निरमा पावडर घालून त्याने चांदीच्या वस्तू किंवा चांदीच्या दागिने घासून घ्याव्यात, चांदी नव्यासारखी चमकते। वांग्याच्या भरितासाठी वांगी भाजताना वांग्यांना चिरा पाडून त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची घालावी आणि सोबतच टोमॅटो सुद्धा भाजून घ्यावेत, यामुळे भरीत चवीला अप्रतिम बनते। पुरणपोळी बनवताना पुरण जर पातळ झाले तर ते एका सुती कपड्यावर पसरून ठेवावे, यामुळे जास्तीचे पाणी कपडा शोषून घेईल आणि पुरण घट्ट होईल
अशा प्रकारे ह्या किचन टिप्स तुम्ही पाहिल्या त्याबद्दल खूप खूप थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.